नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आज आषाढी वारीचा अत्यंत भावपूर्ण क्षण संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. चला तर मग या पवित्र पालखी प्रस्थानाचा अनुभव तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते. सकाळी तर मी लवकर उठले होते. आता थोडंसं तुम्हाला व्यवस्थित सांगते, कारण पालखीचं प्रस्थान असतं मंदिरातून जे निघाले की आजोळी घरी त्यांचा मुक्काम असतो. तर मग त्यानंतर सकाळी 6 वाजता पालखी हलत असते आजोळ घरून त्यांच्या. आणि मग 6 नंतर मग ज्या मार्गाने पुणे मार्गाने जे जाते पालखी, त्यानंतर तिथून सगळे जे गावातले मंडळी आहेत ते सगळे माऊलीला सोडायला जातात. तसंच आम्ही पण लवकर तयार होऊन मुलांनाही तयार केलं आणि पालखीला निरोप द्यायला आम्ही चाललो होतो. म्हणजेच आम्ही माऊलीला सोडायला जातो असं म्हणतो. त्यानंतर आम्हाला थोडासा उशीर झाला होता. आम्हाला पालखी जिथं नेहमी दरवर्षी सोडत असतो तिथं आम्हाला काही भेटली नाही. त्यानंतर थोडं पुढं जाणार होती पालखी. त्यानंतर आम्ही एका बोळातून असं शिरून वगैरे जाऊन आम्ही तिथं शेवटी पालखीला गाठलंच. कारण म्हणले हा क्षण तर सोडायचा नाही. तर इथे आम्हाला पालखी भेटली, तर तुम्ही बघू शकता आणि इथेच तुम्ही दर्शनही घेऊ शकता. आम्ही थोडं लवकर आल्यामुळं आम्हाला थांबायला थोडा वेळ लागला, म्हणजे पालखी यायला थोडा वेळ लागला. त्याच्या आधी खूप साऱ्या पालखी जातात. पण काय म्हटलं होतं की एक 50-60 म्हणजे दिंडीसोबतच किंवा व्यक्तींसोबतच माऊलींची पालखी मेन जे पुलावरून काढायची ते ठरलं होतं. पण बाकीच्या पालखी आहेत त्यांना दुसऱ्या मार्गस्थ काढायचं होतं. त्यामुळं खूप सारा गोंधळ उडाला होता लोकांचा की नक्की जायचं कुठं माऊलीला सोडायला. त्यामुळं बरेचसे लोकांना ते म्हणजे माऊलीची पालखी मिस होत होती, कारण खूप लवकर पालखी गेली. कारण दिंडीमध्ये जी लोक असतात, दिंडीच्या म्हणजे पालखीच्या मागे दिंडी पुढे असते, मागे असते, ही लोक वेगळ्या मार्गस्थ झाल्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की पालखी दुसरीकडून जाणार आहे. म्हणजे पालखीचं मार्ग म्हणजे जो असतो तो पुण्याच्या देव फाट्यावरून रोडून असतो आणि मग ज्या बाकीच्या दिंड्या आहेत त्या चरोली मार्ग पाठवल्या होत्या. त्यामुळे खूप जणांचा असा गोंधळ झाला होता. आणि काही इथं पेट्रोल पंप येतो काळे कॉलनीमधला, इथं खूप सारी तयारी केली जाते. कारण पालखी येताना त्यांचं स्वागत वगैरे, इथं बँड पण लावला होता, कंटिन्यू तो बँड वाजत होता. पण दरवर्षी ह्याच्यापेक्षाही जास्त करतात. पण ह्या वर्षी पालखी नक्की कुठून जाणार आहे याचं काही त्यांना नियोजन नव्हतं. त्यामुळं थोडंसं कमीच त्यांचं स्वागत झालं. नाही तर इथे खूप वेळ थांबत असते. पण पालखी खूप घाईमध्ये निघाली यावर्षी. बऱ्याच जणांना पालखीचं दर्शन नाही मिळालं. ते शेवटी साई मंदिरापर्यंत चालत जातात. आता मी ह्याच्या लग्नाच्या आधी खूप वेळेस गेले, पण जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून नाही, कारण मुलं छोटी असल्यामुळं काय जायला जमत नाही. पण म्हणलं आपण इथे तरी सोडायला येऊ शकतो. तसं गेली 2 वर्ष झाले मी इथं कंटिन्यू माऊलींना सोडायला येते. तर वाट बघितल्यानंतर शेवटी माऊलीची पालखी आलीच बघा. आणि बघा माऊलींचं दर्शन झालं अगदी असं मन भारावून येते. आपोआप आपल्या डोळ्यात पाणी येतात. ते माऊली लांब असो जवळ असो, त्यांना बघूनच खूप असा आनंद होतो. आता हे माऊली चालले त्या विठुरायाला भेटायला, हे पाहूनच खूप छान वाटत होतं. आणि आम्हाला पालखीचं दर्शन भेटलं याचं समाधान होतं आम्हाला. कारण मुलं घेऊन असं धावपळ करणं खूप शक्य नसतं. तरी पण आम्ही मुलांना घेऊन आलो आणि शेवटी गाडीवर आलो. आम्ही कधीच गाडीवर येत नाही, पण यावर्षी अचानक गाडी घेऊन आलो. त्यामुळे आम्हाला पालखीला गाठायला वेळ मिळाला. तर इथे पेट्रोल पंप आहे, काळे कॉलनीचा पेट्रोल पंप म्हणतात. तिथे खूप वेळ पालखी थांबत असते, पण ह्यावेळेस अजिबातच थांबले नाही. देव फाट्यावर पण काही लोकांना भेटलेच नाही. पण खूप लोक सारे जे साई मंदिर आहे तिथपर्यंत जातात. त्यांना सोडवलं जातात तिथपर्यंत. भले जरी ते पालखी सोबत नसतात, पण पालखी पाठवली ह्याच्यात समाधान असतं. आणि प्रत्येक वारकऱ्यांना जे काय त्यांच्या हाताने दान होईल ते दान करत असतात. ते बिस्किट असो वा चिवडा. मी चिवड्याचं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ सांगितला होता बघा, अन्नदान करण्यासाठी. पण आम्हाला लेट झाला त्यामुळं छोट्या भावानी आणि वहिनीने त्यांनी देव फाट्यावरतीच वाटायला ते थांबले होते. कारण त्यांना तर पालखीचं दर्शन झालं नाही, त्यामुळे ते तिथंच वाटत बसले आणि आम्ही गाडीवर पटकन आलो. त्यामुळे आम्हाला थोडं पालखीचं दर्शन झालं. तर बघा, तुम्हाला मी माझ्या एवढ्या पूर्ण व्हिडिओमध्ये पालखीचं एकदम जवळून दर्शन देते. आणि तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण एक सबस्क्राईब केलं की मला अजून एका व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे आपल्याला असं स्फूर्ती मिळते. त्यामुळं म्हणते की एक सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्की करा. आणि ते बघू शकता जल्लोष किती आहे सगळ्यांचा. कारण पालखी गेली तरी पण जे त्यांच्या मागे दिंड्या जात असतात
त्या दिंड्यांनासुद्धा उत्साह देण्यासाठी सर्वांचं ना इथून मनापासून स्वागत करतात आणि सगळे एकच जयघोष करतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि ते ऐकून ना प्रत्येकाच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते ना की आपली माऊली स्वतः आपल्याला सोडून जाते तेव्हा कसा त्रास होतो ना तसाच त्रास इथे होतो. त्रास म्हणजे ना खूप अशी भावनिक असतं बरं का प्रत्येकाला. मंदिरात जरी गेला ना तुम्ही या टायमिंगला, आता की माऊली गेले तर पंढरपूरच्या वारीला गेलेत माऊली पांडुरंगाला भेटायला, आणि आपण मंदिरात जर गेलो ना तिथे एक वेगळी शांतता असते. असं भासच होत नाही की माऊली तिथे आहे. ते एक वेगळीच म्हणजे नाही का मन भरून वगैरे येतं. तुम्ही एरवी पण जाऊन बघा आणि माऊली गेल्याच्या नंतर एकदा मंदिरात जाऊन बघा, खूप वेगळी भावना निर्माण होते आपल्याला. तरी ते तसंच इथे प्रत्येकाला वाटतं. आणि जोपर्यंत माऊली येत नाहीत ना तोपर्यंत प्रत्येकाला चुकचुक असते की आपली माऊली गावात नाही आहे, आपली माऊली गावात नाही, हे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि हे आम्ही लहानपणापासून बघत आलो. आमच्या म्हणजे आयुष्यामध्ये ना 2 कार्यक्रम आणि 2 यात्रा खूप महत्त्वाच्या आहेत. ती आषाढी यात्रा आणि कार्तिकी यात्रा. कार्तिकी यात्रेत तर ना असं एक 8 दिवस कंटिन्यू यात्रा असते आणि त्याच्यामध्ये सगळे सहभागी राहतात, गावातले गावाबाहेरचे. आणि आषाढी वारी तर ना एवढे लोक एवढ्या पावसांमध्ये एवढ्या 4 दिवस कुठे दडून आणि दडपून बसले असतील ना, थोडा विचार करायची गोष्ट आहे. कारण प्रत्येकजण हा माणूस अडकलेला होता. हे तर फक्त नदीच्या अलीकडली पब्लिक आहे, नदीच्या पलीकडली पब्लिक ना ती वेगळ्याच मार्ग गेलेली आहे. आता मी ते दाखवू शकत नाही, पण ना एवढी पब्लिक कुठे बसली असेल विचार करायचीच खरंच गोष्ट आहे. आणि प्रत्येकाचा आनंद आहे. त्यांना ते मागचे 4 दिवससुद्धा आठवत नाहीत की नदीला पूर आला होता, आपण अडकून बसलो होतो. हे सगळं विसरून ना त्यांनी वारीला सुरुवात केलेली आहे आणि पांडुरंगाला भेटायची ओढ त्यांच्या प्रत्येकाच्या मनात आहे. आणि हे फक्त बघा 6:30-7चं म्हणजे 6:30 ते 7चं वेळ आहे की ह्या वेळेला सुद्धा एवढी पब्लिक आहे. पहाटे 4 वाजल्यापासून पालखी म्हणजे दिंड्या ना, ज्यांच्या दिंड्या अशा पुढे असतात ना पालखीच्या, ते सुरुवात करतात पहाटेच्या 4 पासून चालण्याला. आणि हेच आता दुपारचे ना 1 वाजेपर्यंत ना अशी तुरळक वर्दळ असते. एक दिंडी जात असते. आजचा पूर्ण दिवस ना अर्धा दिवस तर म्हणजे 12-1च्या दरम्यानपर्यंत ही अशीच एक दिंडी जात असते. प्रत्येकजण त्या एखाद्या दिंडीला पावला दिंडीला काहीही दान करतात, जे आपल्या म्हणजे ज्याच्या त्याच्या बजेटनुसार, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार. कोणी बिस्किट देतं, कोणी चिवडा देतं, कोणी पाणी वाटप करतं, का कोणी भाकरी वगैरे देतं. प्रत्येकजण काही ना काही देण्याचीच भावना करतं, अजिबात असं घेण्याची भावना नसते. आणि हे जे दिंडीतले वारकरी जातात ना ते तर अजिबात घेण्यामध्ये व्यस्त नसतात. त्यांना फक्त पळायचं असतं. त्यांना फक्त दिंडी आत्ता तरी दिंडी थोडी स्लो वाटते, पण जर त्या दिंड्या असत्या ना मागच्या पुढच्या दिंड्या क्रमांकाच्या, तर खूप इथून फास्ट गेली असती. ते कंटिन्यू पळण्यावर असतात, पण ही तरी दिंडी जरा अशी शिस्तीत चालली आहे. नाहीतर ना अजिबात एक उभा राहायला जागा नसते. आणि हा अनुभव ना खरं आमचं आयुष्य खूप म्हणजे ना नशीब खूप चांगलं आहे की आम्ही एवढ्या पवित्र ठिकाणी आळंदी या ठिकाणी राहतो. आणि आज नाही, आम्ही लहानपणापासून अख्खं आमचं बालपण इथे गेलेलं आहे. आणि हे प्रत्येक वर्षी एवढा उत्साह असतो. प्रत्येक लहान लेकरापासून ते मोठ्या वृद्ध माणसापर्यंत एवढा उत्साह असतो. आणि आळंदीत राहणारे ना कोणीच घरी राहत नाहीत माऊलीला सोडायच्या टायमिंगला पण. आणि इथून पुढे तुम्हाला माझे ब्लॉग दाखवते, त्याच्यामध्ये माऊलीला आम्ही आणायला पण कसं जातो ना तेही दाखवतो. तेव्हा पण प्रत्येकजण माऊलीला आणायला जातो. असं नाही की फक्त सोडायलाच जातात, घेण्यासाठी पण माऊलीला जात असतात. आणि इथे बघा माझी सह्याद्री कशी अशी थोडी ती झोपेतनं उठल्या ना, त्यामुळे ते त्यांचा मूड असा खराब होता, थोडा झोपेतच होते. पण ते होते तयार, कारण रडले वगैरे नाही अजिबात. मला असं वाटलं सापडती का नाही आपल्याला पालखी, पण नशिबाने आम्हाला पालखी सापडली. पालखीचं दर्शनही झालं. तर तुमचं दर्शन झालं का नाही, तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आम्ही हाती गाण्यानं थोडंसं गेटअप केला होता, तेवढा काही विशेष माझा झाला नाही, मुलांचा छान झाला. पण थोडे फोटो व्हिडिओ काढायचे होते, पण दोघंही झोपीतच होते ना, त्यामुळं मला त्यांनी काहीच असं करू दिलं नाही. नाही तर खूप व्हिडिओ वगैरे काढायचे होते. म्हटलं चला जाऊ द्या, माऊलीचं दर्शन झालं ना ते महत्त्वाचं आहे. थोडंफार चालत गेलो, त्यानंतर म्हटलं आता घरी जावं, कारण सह्याद्री खूप रडत होती. तिची झोप, कारण ती खूप वेळ झोपत असते आणि आज थोडं लवकर उठले. मग त्यांचं मी एक क्लिप घेतली. तर बघा दोघांचे चेहरे पडलेले आहेत, अजिबात हसत नव्हते ते, कारण त्यांची झोपत डोळ्यातून गेली नव्हती. त्यानंतर म्हटलं जिथे भाऊ थांबला होता ना मग तिथे गेलो, कारण त्याने तर सगळं चिवड्याचं पॅकेट वगैरे वाटत होते. बघा प्रत्येकजण काही ना काही वाटत असतं. त्या ताई बिस्किट वाटत होते. मग त्यानंतर इथे भाऊ थांबला होता, वहिनी थांबली होती.
त्यांना भेटलो आणि नंतर तिथं एका काकांनी सगळ्यांना टिका वगैरे लावला आणि त्यानंतर मग घरी जायचं होतं. म्हटलं थोडं थांबवू तिथं. दरवर्षी आम्ही इथंच थांबतो बरं का, इथूनच पालखीचं दर्शन होतं. पण ह्यावेळेस थोडं पुढं जायला लागलं का तर पालखी पुढे गेली होती इथून. त्यामुळे म्हणलं आणि वहिनी भाऊला त्यांना काय पालखी भेटली नाही, पण ते इथे त्यांना जे काय दान करायला आणलं होतं ना ते त्यांनी केलं. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्की करा. त्यानंतर आम्ही चाललो होतो परत घरी, तरी पण ही बघा ही लोकं जी चाललेत ना ती पण अजून आता लगेच माऊलीलाच सोडायला चाललेत. कारण त्यांचा फक्त हेच भाव असतो की माऊलीला सोडायला जायचं कुठंपर्यंत का असे ना, माऊलीसोबत असो नाही तर नसो. जिथपर्यंत धाकट्या पादुका आहेत ना तिथपर्यंत ही लोकं चालत जातात. आता बघा हे फक्त 12-1 वाजेपर्यंत कंटिन्यू थोडे थोडे जो ग्रुप असतो, जी काही दिंडी असते ना ती हळूहळू चालतच असते. आणि दिंडीचं काही प्रमाण नाही की हे ठराविक नाहीत की एवढ्या दिंडी आहे तेवढ्या दिंडी आहे. साधे माणसंसुद्धा घरातले जेवढे राहतात ना इथे आळंदीमध्ये, ती लोकंसुद्धा तिथपर्यंत जाऊन आपलं फक्त तिथे जाऊन तिथं धाकट्या पादुकापर्यंत जाऊन दर्शन घेऊन येतात. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.